रायगडसह कोकणवासियांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते, कारण माणगाव दिघी भागामध्ये औद्योगिक प्रकल्पाला आता सुरुवात होणार आहे आणि त्यामधून 3 लाख रोजगार निर्मिती होणार आहे। आणि माहिती स्वतः खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली। माणगाव दिघी भागात औद्योगिक प्रकल्प उभारला जातोय। केंद्र आणि राज्य सरकारच्या उद्योग विभागामार्फत हा औद्योगिक वसाहत प्रकल्प उभारला जातोय। हा प्रकल्प 4000 एकरवरती सुमारे 1865 कोटी रुपये खर्च करून उभारला जातोय। या प्रकल्पामध्ये 1000 हेक्टरवरती बल्क ड्रॅग पार्क आणि 61 हेक्टरवरती चर्मोद्योग समूह उभारला जातोय। त्यामुळे 3 लाख रोजगार निर्मिती होत असून या कामांना फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरुवात होणार आहे, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली। प्रामुख्याने इंदापूरच्या माणगाव तालुक्याच्या परिसरामध्ये सुद्धा रोहा तालुक्यातला भाग, मी सुतारवाडीला गीताबाग मध्ये राहतो, तिथे जामगाव, पाथरशेत, पौर या परिसरामध्ये भूसंपादनाचं काम वेगाने त्या ठिकाणी त्यावेळेला झालं होतं। आता दिघी औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून आता त्या सगळ्या परिसरामध्ये 1865 कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधेच्या कामाला निधी उपलब्ध झाला आणि त्याची निविदाही निघाली आणि फेब्रुवारी महिन्याच्या मध्यानास प्रत्यक्षात त्या ठिकाणच्या कामाला सुरुवात होईल। मी मागे सुतोवाच केलं होतं आणि अनेक वेळेला शैक्षणिक कार्यक्रमाला जात असताना मी म्हणत आलो होतो की या संबंध औद्योगिक वसाहतीमध्ये नेमके काय पद्धतीचे कारखानदारी येणार आहेत, जेणेकरून आत्तापासूनच कुशल कामगार, तंत्रज्ञ, अकुशल कामगार केव्हाही उपलब्ध होऊ शकतात, पण प्रामुख्याने कुशल कामगार, तंत्रज्ञ यांना देणारं शिक्षणाची व्यवस्था आपल्याकडे असली पाहिजे। कारण जॉब ओरिएंटेड कोर्सेस असल्याशिवाय आणि येणाऱ्या कारखानदारीमध्ये नेमकं त्याच पद्धतीने काय आहे त्याची माहिती घेतल्याशिवाय आपल्याला त्याची हे नव्हती। एकदा दिल्लीमध्ये मी त्या संदर्भात माहिती घेतली, काल मुंबईमध्ये सुद्धा माहिती घेतली। आदिती तटकरे आमदार त्याही उपस्थित होत्या, अनिकेत माजी आमदार पण उपस्थित होते। त्यामध्ये प्रामुख्याने या संबंध 4000 एकर जागेवरती DMIC मार्फत, म्हणजे दिघी पोर्ट इंडस्ट्रियल एरिया म्हणा किंवा पूर्वी त्याला दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणा, त्यांच्या मार्फत ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज, त्यानंतर प्रदूषण विरहित औषध किंवा बल्क ड्रग पार्क, पण त्याच्या 0 डिस्चार्ज असेल अशा पद्धतीच्या कारखानदारी, आणि तिसरं लेदर क्लस्टर, आणि मग पोर्ट रिलेटेड ते सुद्धा प्रदूषण विरहित कारखानदारी, असं नियोजन आज भारत सरकार आणि राज्य सरकारच्या उद्योग विभागाच्या मार्फत प्रस्तावित आहे। हे जवळपास 1800 कोटी रुपयाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला लगेचच सुरुवात होईल। ते भुवन घोटवाळच्या परिसरामध्ये सुद्धा लेदर इंडस्ट्री, त्या ठिकाणी लेदर पार्क येणार आहे। आदिती राज्यमंत्री असताना त्यांनी प्रस्तावित केलं होतं। सामाजिक न्याय खात्याचे मंत्री धनंजय मुंडे होते आणि दिल्लीमध्ये कॉमर्स मिनिस्ट्रीकडे जातं, तर त्यावेळेला सुद्धा पीयूष गोयल साहेबांची मी भेट घेतली होती आणि आता पुन्हा पीयूष गोयल साहेबांची भेट घेतली। त्याच्या 100 कोटी रुपयाचं अनुदान जे भारत सरकारचं लेदर पार्कला आहे ते सुद्धा आता आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध झालं आहे। त्यामुळे लेदर पार्क ह्या इकडच्या पट्ट्यामध्ये होईल, भुवन, घोटवळ, राजवाडच्या या पट्ट्यामध्ये, आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज आणि इतर ज्या काय सुविधा आहेत याची मात्र सुरुवात ही पलीकडच्या पट्ट्यात, म्हणजे भाले, जामगाव, पौर किंवा पलीकडची जी काय गावात, बोंडशेत, या सगळ्या पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी होऊ शकेल।